जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं। मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में सुनाई दे उसे कहते हैं खामोशी। जो दुनिया में सुनाई दे उसे कहते हैं खामोशी। जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। उसे तूफान कहते हैं। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णव ज्ञानेश्वर वाडेकर. आज काय आहे हे सांगण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलो. प्रत्येकाला अगदी जन्माला आल्यापासून पहिल्याच वर्षी माहित असते की आपल्यासाठी कोण लढले. महात्मा गांधी कोण होते, सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे नेता होते, ते नेता होते. आपण लहानपणापासून इतिहासात शिकत होतो शिवाजी महाराज कोण होते, परंतु त्यांच्यातला एक तरी गुण आपण आपल्यात आणतो का? नाही. द्रोणाचार्य, एकलव्य हे कोण होते ते आम्हाला माहिती आहे, परंतु कोठे आमचे द्रोणाचार्य आणि कोठे आमचे एकलव्य याचा आम्ही विचारच करत नाही. भारत स्वतंत्र झाला कधी झाला? 15 ऑगस्ट 1947. हे सर्वांना माहिती आहे. का झाला माहित नाही. तिरंगा, तिरंग्यामध्ये 3 रंग असतात, त्यात अशोक चक्र असतात. अशोक चक्रात किती आले असतात, का असतात हे सर्वांना माहिती आहे, परंतु ते 3 रंगाचं काय जे पूर्ण जगाला सांगतं की भारताची शान म्हणजे तिरंगा आहे. मात्र त्या शानचंच महत्व कुणालाच माहिती नाही, याचा आम्ही अभ्यासच करत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, कदाचित तुम्हाला यावर हसू येईल, परंतु ते वास्तविक सत्य आहे. या 3 रंगांचं महत्व काय, त्या अशोक चक्राचं महत्व काय आम्ही कधीच जाणून घेणार नाही, परंतु कट्टप्पाने मोहवरील का मारलं हे आम्ही नक्की जाणून घेऊ. यावर तुम्हाला हसू येईल, पण हे वास्तविक सत्य आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून गेलं, शाळेत शिकवलं जातं जात धर्म पंथ हे सर्व एक आहे. मला प्रश्न पडतो, शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला जातीचा दाखला का मागितला जातो याचा आपण विचार करायला हवा. जेव्हा मी या शाळेत आले तेव्हा मला एकच गोष्ट खूप अभिमानास्पद वाटली. तुमचं इथं गुणपत्रक चालेल, खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हिंदू मुसलमान कोणत्या पण जातीपत्याच्या लोकांना तुम्ही इथे घेऊन या, त्यांचं रक्त चेक करा, लालच असणार आहे ना. मग का आपण रंगांवरनं भांडण करतो? नारंगी रंग आमचा, हिरवा आमचा. हिंदुस्थान हे नाव कोणापासून तयार झालं तर हिंदू आणि मुसलमान यांच्यापासून हिंदुस्थान निर्माण झालं, याचा आपण विचार केला पाहिजे. आम्ही पाकिस्तानाशी भांडण करतो, भांडण जात किंवा धर्माविषयी नाहीये. आता छोटी गोष्ट घ्या, अगदी कुत्र्याला जर आपण दगड मारला तर तो आपल्यावर भुगणार आहे, आणि जर आपण त्याला जाऊन बिस्किट दिलं तर तो आपल्या बिस्किटाची मान राखेल, इमानदार राखेल. कुठेतरी पाकिस्तानाने पण चूक केली. आपण दिलेल्या बिस्किटाची त्यांनी मान न राखता आपल्यावर भुगणं चालू केलं, म्हणूनच आपण या गोष्टीवर उतरलो. परंतु आपली ही लढाई हिंदू मुसलमान धर्माविषयी नाहीये, हे आपण लक्षात आणलं पाहिजे. आपला इतिहास काय होतो हे लक्षात आणलं पाहिजे. भारताची शान भारत माता आहे. या भारतामध्ये किती स्त्रीहून हत्या होतात, या भारतामध्ये किती स्त्रियांचा आदर केला जातो हे आपण लक्षात आणलं पाहिजे. आझादी म्हणजे आम्ही ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो असं नाही. आम्ही ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो, परंतु आम्ही आमच्याच तावडीत किती अडकलोय याचा कोणी विचार करायला हवा. महात्मा गांधींना चांगले आणि वाईट बोलणारे खूप आहे, परंतु ते चांगले होते म्हणूनच आज हे नाव गाजलं आहे. ते म्हणतात ना, इतिहास विसरलेली माणसं इतिहास घडवू शकत नाही. इतिहास विसरलेली माणसं इतिहास घडवू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. मुळात हाच तर एक मोठा इतिहास आहे. आमचे नौजवान लढाई करतात देशाला आपल्याला वाचवण्यासाठी. आपण इथे सुरक्षित आहोत का नाही, आणि त्यांचे प्राण ते प्राणाला लावतात, परंतु आमचे तितके त्यांचे प्राण देशासाठी प्राणाला लावतात. तर आम्ही परीक्षेत नापास झालो, सुसाईड केलं. याने तो कधीला सुसाईड केलं. आणि खरंच आपण आपला भारत आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. ते म्हणतात ना, जमाने में हमें बहुत मिलेंगे, जमाने भर में हमें बहुत मिलेंगे आशिक कहीं, जमाने भर में हमें बहुत मिलेंगे आशिक कहीं, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता. सोने में मिट गए और नोटों में लिपट गए, सोने में मिट गए और नोटों में लिपट गए, लेकिन तिरंगे साचा कोई कफन नहीं होता, लेकिन तिरंगे साचा कोई कफन नहीं होता. प्रयत्न करत राहा. कुणीतरी म्हटलंय, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो और देखो क्या कमी रह गई, उसे स्वीकार करो और देखो क्या कमी रह गई. कुछ किए भी नहीं गए कार नहीं होती, कुछ किए भी नहीं गए कार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आकाशात उंच भरारी घेण्यासाठी छोट्या पिल्लालाही उंच उडवावं लागतं. आकाशात उंच भरारी घेण्यासाठी एका छोट्या पिल्लालाही उंच उडवावं लागतं, आणि सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं, आणि सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. आम्ही मोठे झालो, आमचा इतिहास विसरतो. आम्ही त्या पुरुषांबद्दल आम्ही त्या नेत्यांबद्दल असलं त्यांनाच आम्ही शिव्यात येतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला वर जायला ज्या शिडीने मदत केली ना, त्या शिडीला वर जाऊन कधीच जाणार नाही, कारण आकाशाची उंची गाठण्यास यावंच लागलं कधी खाली, तर मातीचा आधार मात्र गमवू नये, तर मातीचा आधार मात्र गमवू. वतन हमारा ऐसा कि कोई छोड़ न पाए, वतन हमारा ऐसा कोई छोड़ न पाए, रिश्ते हमारे ऐसा कि कोई तोड़ न पाए, रिश्ते हमारे ऐसे
विशाल हिंदुस्थान हमारा है हमें. आज आपल्या रक्षणेसाठी आपले नाव जहान सीमेवर उभे आहे. या देशासाठी